तर मंडळी, अखेर यामुळे येणार भावना आणि सिद्धूच्या नात्यात एवढा मोठा दुरावा. तर नक्की काय घडतं, त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता मालिकेमध्ये जो 7 वर्षाचा लीप येणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट अशी घडते की सिद्धू आणि भावना यांचं नातं तुटलेलं तुम्ही पाहिलं असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीनिवासचा मृत्यू झाला हे पण तुम्ही पाहिलं असेल. आणि जयंत कानिटकरला जन्मठेपेची शिक्षा होऊन तो परत सुटलेला असतो हे पण तुम्ही पाहिलं असेल. आणि दुसरीकडे मात्र आता विश्वाचं आणि जानूचं लग्न होऊन त्यांना एक मुलगा झालेला असतो हे पण तुम्ही पाहिलं असेल. पण अखेर सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न पडलाय की सिद्धू आणि भावनाचं नातं अखेर तुटलं का आणि श्रीनिवासचा मृत्यू झाला का. आणि मी तुम्हाला याचं उत्तर पाठीमागच्या व्हिडिओत पण थोडंसं सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टीला जानू जबाबदार आहे. आणि खूप लोकांचं म्हणणं असं आहे की या गोष्टीला जानू कशी जबाबदार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की जयंत परत एकदा जानूला किडनॅप करतो आणि त्याच्यानंतर श्रीनिवासला गोळी लागते आणि त्यांचा मृत्यू होतो. पण ही गोळी आता दोन्ही साईडने चाललेली असते. म्हणजे एकीकडून जयंत पण मारत असतो, दुसरीकडून सिद्धू पण मारत असतो. आणि त्याच्यानंतर काय मित्रांनो, जे व्हायला नको होतं तेच होतं. आणि सगळ्या लोकांना गोळीचा आवाज येतो. त्याच्यानंतर सगळेजण धावत पळत जातात आणि लक्ष्मी डायरेक्ट नजर टाकते तर सिद्धूच्या हातात बंदूक दिसते. तर दुसरीकडे जयंत तिथे उभा असतो आणि जयंतच्या हातात पण बंदूक असते. म्हणजेच मित्रांनो, एक गोष्ट अशी जाणवते सगळ्यांना की आता श्रीनिवासचा मृत्यू झाला यामध्ये जबाबदार सगळेजण सिद्धूला पकडतात आणि दुसरीकडे काही लोक जयंतला पकडत असतात. पण अखेर तुम्हाला माहितीच आहे की श्रीनिवासचा मृत्यू होतो ते पण मात्र ह्या जानूमुळेच. म्हणजेच मित्रांनो, का आणि कसा तुम्हाला माहितीच असेल की आजपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चालू कोणामुळे झाल्या. विश्वाच्या आईचा मृत्यू झाला कोणामुळे? जानूमुळे. दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलं असेल की आजी मरणाच्या दारात पोहोचली पण कोणामुळे? फक्त या जानूमुळे. म्हणजे जयंतनेच त्याला मारण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलं असेल की वेंकीची जी आज अवस्था आहे ही कोणामुळे आहे? फक्त त्या जयंत कानिटकरमुळे. म्हणजे जयंत ज्या ज्या लोकांना हानी पोहोचवतोय ती फक्त आणि फक्त या जानूमुळे. आणि मित्रांनो, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आजपर्यंत तुम्हाला पाहायला भेटेल की मी तुम्हाला बोललोच होतो की सिद्धू आणि भावना या दोघांचं नातं एवढं भक्कम होतं, यांचं दोघांचं नातं एवढं प्रेमाचं होतं. पण मात्र सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आता ही लक्ष्मीच करणार आहे मित्रांनो. कारण की ह्या लक्ष्मीमुळेच आपल्या सिद्धू आणि भावनामध्ये दुरावा येणार आहे. कारण की तुम्ही पुढे पाहिलं असेल की भावना ज्या प्रकारे तो न्यूजपेपर फाडून टाकते आणि बोलते ह्या बाईचा आणि माझा काहीच संबंध नाही, त्याच्यामुळे म्हणते की हिच्यामुळे माझा नवरा माझ्यापासून दुरावला आणि माझ्या मुलींपासून पण. म्हणजेच मित्रांनो, पुढे तुम्हाला हेच पाहायला भेटणार आहे की हा जो काही तुम्हाला माहितीच आहे की आपला श्रीनिवास दळवी यांचा मृत्यू होतो आणि ह्या मृत्यूला काही कारणास्तव आपल्या सिद्धूला जबाबदार पकडलं जातं. आणि त्याच्यानंतर मात्र ह्या जयंतनेच हे सगळं केलंय हे नंतर उघडकीस येतं. पण मित्रांनो, त्याच्यामुळे मात्र सिद्धू आणि भावना या दोघांचं नातं पुढे तुटतं. आणि मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार जानू आहे असं मी का बोलतोय? कारण तुम्हाला माहिती हे सगळे प्रॉब्लेम फक्त जानू आणि जयंतच्या लग्नामुळेच झालेले आहेत. एकीकडे आपल्या विश्वाचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय, दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलं असेल की आत्ताच आपल्या तुम्हाला माहितीच आहे की संपतराव गाडेपाटलांचा मृत्यू झालेलं दाखवलं. त्याच्यानंतर बिचाऱ्या गाडेपाटलांच्या कुटुंबावरती खूप मोठं संकट आलं कारण की त्यांच्याच घरातील व्यक्तींनी हे सगळं केलं होतं, बाहेर आलं. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, पुढे आपल्या सिद्धूला जर आता श्रीनिवास दळवीच्या आता खुनाच्या आरोपामध्ये जर पकडलं तर मित्रांनो आपल्या भावनाचं काय होईल? दुसरीकडे मात्र आता रेणुका काकूंचं काय होईल? आणि त्या घरामध्ये ती निलांबरी नाही येते बरंच आहे, पण मित्रांनो त्या घरावरती एक सगळ्यात मोठं संकट आलं. त्यांची सगळीच बाजू आता कुमकुवत होईल. आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार फक्त एकच कुटुंब आहे, ते म्हणजे हे दळवी कुटुंब. कारण की ह्या कुटुंबाने आजपर्यंत सगळ्यांना त्रासच देण्याचं काम केलं हे तुम्ही नीट पाहिलं असेल. कारण की विश्वाच्या कुटुंबाला पण त्रास झाला फक्त या दळवींच्या लोकांमुळे. विश्वाची आई गमावली गेली. दुसरीकडे सिद्धू भावनाच्या आयुष्यामध्ये आता फूट पडणार, त्यांच्यात दुरावा येणार, ते फक्त या लक्ष्मीमुळे म्हणजेच दळवींच्याच कुटुंबामुळे. म्हणजेच तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल तर फक्त हे होतंय ह्या दळवींच्या कुटुंबामुळे आणि खास एक व्यक्ती म्हणजे जानूमुळे. म्हणजेच तुम्ही जर आधी एक गोष्ट नीट नोटीस केली असेल की जानूने जर सगळंच आधीपासून नीट फॉलो केलं असतं, त्या जयंतच्या विरोधातले सगळे पुरावे व्यवस्थितपणे जर पोलिसांच्या हातात दिले असते, आईबाबांना नीट समजावून सांगितलं असतं आणि ह्या श्रीनिवासने आणि लक्ष्मीने जर अगोदरच आपल्या विश्वाचं नीट ऐकलं असतं तर आता पुढे एवढ्या मोठ्या गोष्टी घडल्या नसत्या. म्हणजेच मित्रांनो, लोकांच्या खूप कमेंट्स येत आहेत की ह्या कहाणीमध्ये थोडासा असा बदल दाखवा, तसा बदल दाखवा. पण खरं काही लोकांचं असं म्हणणं आहे की एकीकडे तुम्ही पाहिलं असेल की विश्वाच्या आयुष्यामध्ये देखील आपली सई होती, तर सईसोबत जे काही घडलं त्याचं अजूनपर्यंत काहीच दाखवलं नाही. दुसरीकडे मात्र विश्वाच्या आईचा खून झाला त्याचं काहीच दाखवलं नाही. तिसरीकडे मात्र ह्या दळवींच्या संतोषला सगळं काही सत्य माहीत आहे ह्या जयंतबाबतचं, तरी पण हा काहीच तोंड उघडत नाहीये. म्हणजेच मित्रांनो, नको तसल्या गोष्टी अजून सॉल्व्ह व्हायच्या बाकी आहे. दुसरीकडे मात्र आपल्या सिद्धू आणि भावनाचा मुलगा त्याला पण गायब केलेलं दाखवले, त्याच्या बाबत पण काहीच दाखवत नाहीत. म्हणजेच या सगळ्यांचा एकच अर्थ होतो मित्रांनो, नवीन नवीन ट्विस्ट तर ते घेऊन येत आहेत, पण पहिले जे ट्विस्ट आहेत त्या सगळ्याचा आधी शोध तरी दाखवा, त्या लोकांना योग्य ती शिक्षा तरी दाखवा. पण मित्रांनो, पुढे आता तुम्हाला पाहायला भेटेल की आपल्या
सिद्धूमध्ये आणि भावनामध्ये जो काही दुरावा येतो या सगळ्या गोष्टीला जबाबदार लक्ष्मी असते आणि हा सगळा आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की श्रीनिवास दळवींच्या मृत्यूमुळे होतं आणि या सगळ्या गोष्टींचं ओव्हरऑल कनेक्शन मात्र जानूपर्यंतच आहे आणि ह्या जयंतपर्यंतच आहे. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. ह्या सगळे तुम्हाला असे ट्विस्ट पाहायला भेटतील. तर तुमचं नेमकं काय मत आहे या सगळ्या गोष्टींबाबत नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात का हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका. पुढे तुम्हाला अजून काय काय चेंजेस पाहायला आवडतील हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मालिकेमध्ये हे पुढे ट्विस्ट दाखवले जाणार आहे याबाबत तुमचे मत काय आहेत हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.